हॅलो अँड गुड मॉर्निंग. तर मी आत्ताच उठले आणि तुम्ही बघू शकता किती वाजता उठले. चेष्टा करते ते घड्याळ बंद पडले कसं काय माहित नाही. आत्ता सकाळी बघितलं तर मला वाटलं मी खूप लेट उठले की काय, बट घड्याळ पाहिलं तर म्हणलं बापरे बंदच पडलंय. रात्रीमधून कधी पडलं माहित नाही. तर त्याचं सेल वगैरे तर आणावं लागेल. आणि आत्ता मी आहे पाडूशी, मी चालले आंघोळीला आणि म्हणलं आंघोळीच्या आधी तुमच्या सगळ्या थोड्याशा गप्पा मारावा आणि त्यानंतर मी आंघोळ करते आणि त्यानंतर माझं डेली रुटीन शेअर करते. आज मला खूप काम आहेत, म्हणजे लिटरली आज पूर्ण घर मला क्लीन करायचं. हे जे कबाडखाना झालाय ना माझा कबोर्ड, म्हणजे इतका पसार आहे त्याच्यामध्ये, पण आता दाखवायला पण तुम्हाला आतून असं वेगळंच फील होतं म्हणून मी तुम्हाला आता दाखवणार नाहीये. आवरता थोडंसं आवरून नंतर व्हिडिओ शूट करेल, म्हणजे इतका पसारा आहे भयानक. हे काय करतात, एक कपडा घेतला, एक शर्ट काढण्यासाठी अख्खं पाडून ठेवतात आणि त्यानंतर मग सोडून तसंच निघून जातात आणि मग नंतर मला आवडावं लागतं. तर आज मी जेवढं होईल ना माझ्याकडनं तेवढं सगळं घर क्लीन करून घेणार आहे, कारण आज एक दिवस असा आहे मला की मला जास्त शूट वगैरे नाही. तरी मी आज ब्लॉग बनवते, कारण 8 ते 10 दिवस झाले मी ब्लॉग बनवलेला नाही आहे. पटकन आंघोळ करते त्यानंतर बोलते तुमच्यासोबत. तर जस्ट माझी आंघोळ झाली आणि आता मी स्किन केअर करते. स्किन केअर म्हणजे फक्त मॉइश्चरायझर लावणार आहे आणि त्यानंतर माझी होठ थोडीशी ड्राय वाटतं ते मला. आता पर उन्हाळा आलाय, पर थंडी संपत आली आहे, तरी माझी स्किन काय ड्राय व्हायची थांबत नाहीये. आणि खूप जणांना असे प्रॉब्लेम्स होतात आणि त्यासाठी म्हणून मॉइश्चरायझर मला पूर्ण अर्धा उन्हाळा तरी लावावं लागणार आहे. तर त्यानंतर मी इथे लिप ग्लॉस लावलाय आणि हा लिप ग्लॉस बऱ्याच जणांना आवडतो. म्हणजे जास्त पिगमेंटेड नाही आहे, थोडंसं त्याला टिंट आहे आणि त्यानंतर लॉंग स्टे पण आहे. सो एकदा तुम्ही पण हा यूज करून बघा, एलेटिनचा आहे. त्यानंतर मी माझी ब्रेड केली आणि बरेच जण ओपन हेअर्स ठेवून झोपतात वगैरे, जसं की मी इन्स्टावर पण सांगितलं होतं. त्यांनी खूप केस वगैरे गळतात, तसं काही करू नका. थोडीशी नॉर्मल लूज ब्रेड करून झोपायचं, म्हणजे केस वगैरे गळत नाही आणि छान पण दिसतं ते. आणि त्यानंतर मला खूप जास्त कामं होते आज. मला खरंच कंटाळा आला होता आणि बरेच जण असे पण बोलते ना आता की तू तर ते सेझनिकची मशीन ऑर्डर केली होती ना, तर आत्ता का टाकते इथे. तर बरेच कपडे असतील तर मग मी टाकते इथे आणि त्यानंतर थोडेसेच कपडे असतील म्हणजे रोजचे तर मग मी तिकडे लावत असते. आत्ता काय झालं होतं की कालचे कपडे खूप होते म्हणून मी अर्धेच मशीनला लावले आणि अर्धे ठेवले होते जे लगेच लागणार नाही ते. मग आजचे आणि कालचे पकडून खूप मशीनला कपडे झाले होते आणि ते सेझनिकच्या मशीनमध्ये तेवढे मावणार नव्हते म्हणून मी इथे लावले. आणि रोलू मला मध्ये मध्ये करत होता खालून, म्हणजे त्याला असं वाटतं ही वर का चढले, तर तो माझ्याकडे सारखं बघत असतो ना आणि ओरडत असतो खाली येऊस, तर त्याला खूप काळजी वाटते माझी. आणि त्यानंतर मग मी सगळे कपडे वगैरे टाकून घेते आधी. त्यानंतर मला काय करायचं, स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि त्यानंतर भांडे वगैरे घासायचे. त्यानंतर भांडे घासलेले लावायचे, असे बरेच कामं आहेत. तर ते पहिलं स्टार्टिंग करते मी भांडे लावण्यापासून, जे मी घासून ठेवलेले आहे सकाळीच. त्यानंतर मग भांडे बाकीचे जे राहिले स्वयंपाकाचे आणि जेवणाचे ते सगळे घासून घेते. आणि हे आणखी आलेले नाहीत जेवायला घरी, खूप कॉल केलेत त्यांना, बट आलो 5 मिनिटात, आलो 10 मिनिटामध्ये, असं करून करून ना ते मला दररोज 4 वाजवतात जेवायला. आणि त्याने काय होतं, हेल्थ पूर्ण खराब होती माझी. लिटरली सांगते, लग्नाच्या वेळेस होतं फक्त 44 kg आणि आता आहे 54 kg, म्हणजे 10 किलो वाढले मी, ते पण एका वर्षामध्ये. आणि अजून 10-15 वर्षांनी ते एवढी जास्त वाढले तर मग ते काहीतरी विचित्र भोपळात दिसेल. त्याच्या आधी मला ना थोडंसं माझं जे फास्ट फूड, स्ट्रीट फूड जे खाणं होतंय ना ते पण थोडंसं कंट्रोल करायचं आहे. असं रोज बोलते बरं का मी झोपण्याच्या आधी की नाही बाबा उद्यापासून आता ना काय खाणारच नाही मी बाहेरचं. आणि सकाळ झाली नाही का मला लगेच आठवतं की काहीतरी खायचं. मग ह्या गोष्टी कसं कंट्रोल करू, तुमच्याकडे काही जर आयडिया असेल तर मला नक्की सांगा. की क्रेविंग वगैरे जी होती ना आपल्याला की बाहेर काहीतरी खायचं, पिझ्झा, बर्गर, त्यानंतर स्ट्रीट म्हणजे पाणीपुरी, हे ते सगळं खात असते ना मी कंटिन्यू, ते कसं बंद करू, त्याची क्रेविंग कशी बंद करता येईल मला जी होते ती, त्याच्यासाठी नक्की सांगा. किंवा मला हेल्दी फूड खायला तर म्हणजे नाही का हिरव्या भाज्या अशा बऱ्याच काही खायला बिलकुल आवडत नाही. का माहीत का, मला त्याची टेस्टलेस वाटतात आणि का माहीत मला आवडत नाही, माहीत नाही ते. त्यानंतर मी ना वेगवेगळ्या प्रकारचे केक्स वगैरे पण बनवते. मला केक खूप छान येतात बनवतात, त्याचे पण तुम्हाला एका टायमानंतर मी ट्युटोरियल्स वगैरे देणार आहे. पटकन घरामध्ये केक कसे बनवू शकतात तुम्ही. आणि जर तुम्हाला ते लवकरात लवकर हवा असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की सांगा मला. त्यानंतर चहा ठेवला होता. चहाची एक क्रेविंग म्हणजे माझी जगा वेगळीच आहे. म्हणजे मला हे इतके ओरडतं चहावरनं की चहा पीत जाऊ नको, आणि ते लिटरली फक्त संध्याकाळी अर्धा कप चहा पितात. त्यांना एवढी चहा बिलकुल आवडत नाही. एवढं तर माझ्यासारखं कधी पिणार पण नाही ते थोडाफार पित असतात माझ्यासोबत. आणि ते पण सवय मी लावली त्यांना, चांगली सवय आहे त्यांना की दूध घ्यायची. सकाळी ते दूध घेतात, म्हणजे एका टायमाला अर्धा लिटर तरी दूध घेत असतील ते, त्यांना खूप आवडतं दूध. आणि संध्याकाळी पण दूध घेतात जेवण वगैरे झाल्यावर. त्यांची एक ती सवय चांगली आहे. मला दूध वगैरे जास्त घ्यायला आवडत नाही. चहा मला रात्री 2 वाजता, 1 वाजता, 12 वाजता, जेवणानंतर, जेवणाआधी कधीही द्या, मी कधीच नाही म्हणणार नाही. आणि चहासोबत बिस्किट तर मला खूप जास्त आवडतं, म्हणजे कोणताही असो. बट खूप जणांना पार्लेजी आता आवडत नाही, बट मला खरंच सांगते पार्लेजी खूप आवडतं. आणि आत्ता मी जो खाते ना तो पण पार्ले आहे. आणि मला बघून कोणाकोणाला चहा प्यायची
घ्यायची खूप इच्छा झाली. मला ते नक्की सांगा कमेंट करून. त्यानंतर बरेच जण मला विचारत होते की तू मशीनला म्हणजे कपडे जेव्हा लावते तेव्हा लिक्विड कोणतं यूज करते, तर ते एरियलचं आहे आणि मला ते 1 महिना जातं पूर्णपणे. आणि 300-350 असं काहीतरी, मला फिक्स आठवत नाही, बट अशीच काहीतरी प्राईस आहे त्याची. आणि मेन म्हणजे त्याची क्वांटिटी कमी टाकून पण जास्त फेस होतो आणि वास खूप वेळ राहतो कपड्यांवर. त्याची एक खूप म्हणजे मेन आहे ते. आणि ज्यांना जास्त दिवसभरामध्ये जास्त कपडे पडतात ना, त्यांनी असं पण करू शकता. आता वॉशिंग मशीनला 2 कंपार्टमेंट्स पण असतात की एका टायमाला तुम्ही लिक्विड पण टाकू शकता आणि त्यानंतर डिटर्जंट पावडर पण टाकू शकता. तर तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला ते अफोर्डेबल नसेल वाटत की एका महिन्यामध्ये संपते, खूप लवकर होते ती गोष्ट, तर त्यासाठी तुम्ही अर्धा निरमा टाकू शकता आणि त्यानंतर अर्धा लिक्विड पण टाकू शकता. बट मी बोलेल की लिक्विडच वापरा, कारण त्याने कपड्यांची क्वालिटी पण छान राहते, मशीनची पण क्वालिटी छान राहते. आणि माझी मशीन बऱ्याच जणांना आवडते की खूप पटकन म्हणजे, आणि बघू शकता माझं लिक्विड पण संपलं आहे आता आणि मी लवकरच आणेल ते. तसं तुम्हाला पॅकेट दाखवलंच आहे की मी कोणतं यूज करते, म्हणजे जी बॉटल आहे ती. आणि ही जी बेडशीट वगैरे आहे ना, हे मी नंतर लावणार, कारण एक सोबत लावू शकत नाही आणि थोडेसे रोलूचे केस पण असतात त्याला बेडशीटवर, कारण तो बेडशीटवर कधी म्हणजे बेडवर वगैरे बसत असतो ना कधी कधी, मग त्याची केस वगैरे लागलेले असतात, ते कपड्यांना नाही लागावं म्हणून मी बेडशीट एकदम वेगळं धुत असते आणि आमचे सगळे कपडे असतात ते वेगळे लावत असते मशीनला. आणि रोलू बघा इथं मस्त चिल करत होता आणि मी झाडू घेतला ना की त्याला काहीतरी वेगळंच असं अंगात येतं. जसं जसं झाडू फिरत तशी त्याची नजर असते आणि त्याला बघायचं असतं की काय करते ही नेमकं. पहिल्या दिवसापासून जेव्हा आणलं होतं ना तेव्हापासून त्याला झाडू हा प्रकार खूप आवडतो. त्याच्यासाठी मी आधी पण खूप खेळण्या आणल्या होत्या, त्याचे जे पण टॉयज असतात, बट त्याला ते सोडून काय आवडेल माहिती का, एखादा आपल्याला किराणा असतो ना त्याची पिशवी वगैरे आवडते, म्हणजे पिशवीचा असा गोळा केला का तो खेळायला आवडतो, किंवा मोराचा पंख आवडतो, त्यानंतर झाडू आवडतो, बॉटल आवडते, किंवा कॅरी बॅग असते ना त्याच्यामध्ये घुसून बसायला आवडतं, भाजीपाला आणल्यावर त्याच्या हिरव्या भाज्या आवडतात. त्याचं म्हणजे जगा वेगळाच आहे तो काहीतरी, त्याला का अशा आवडतात काय माहीत काय गोष्ट. पण आपण तेच एखादी एक्सपेन्सिव्ह गोष्ट आणली, एखाद्या बॉल आणला किंवा एखादं काही असे वेगवेगळ्या टॉईज आणले, ते नाही त्याला बिलकुल बघणार नाही, तो असा पागल येतो. आणि मी आणला होता तेव्हा तो फक्त 30 दिवसांचा होता, म्हणजे फक्त 1 महिन्याचा होता आणि इतका क्यूट होता तो, बापरे. आम्ही त्याचं नाव पण खूप दिवस ठेवलं नव्हतं. बघा तुम्हाला म्हणलं ना मी त्याला काय गोष्टी आवडतात. ही आता मी सगळा कबाडखाना रिकामा केला होता माझा, त्याच्यामधला कचरा होता ना तो त्याला आवडत होता. ही बॅग मी फेकून दिली होती आणि त्यांनी बघा ती तिकडनं इकडं आणली ओढत ओढत माझ्यापाशी, त्याच्यामध्ये जाऊन बसायचं होतं त्याला. आता ती बॅग केवढी, तो केवढा, बट त्याला काही समजत नाही. त्यानंतर फायनली आता आम्ही आवरलंय जाण्यासाठी इकडे. तुम्हाला म्हणलंच होतं मी सरप्राईज गिफ्ट देणार आहे मला ते, सो तेच घ्यायला आता आम्ही चाललो होतो. आणि त्यानंतर रस्त्याने खूप गर्दी होती आणि खूप जिथं जायला लेट झालं होतं मला, आणि माझ्या मनामध्ये ही भीती होती की खूप पण लेट नको व्हायला. त्यानंतर मला त्यांनी नेलं क्रॉमाला आणि त्यानंतर मग तिथून पुढचं तर माझी खुशी तर काहीतरी वेगळीच होती. खूप प्रकारचे म्हणजे मला त्या एडिटिंगसाठी आयपॅड घेणार होते. तुम्हाला माहीतच आहे की मी आज म्हणजे खूप दिवसांनी व्लॉग अपलोड करते, 12-13 दिवस झाले असतील मी अपलोड केला नाही आहे व्लॉग, आणि त्यांनी फायनली मला आयपॅड गिफ्ट केला आहे. आणि त्यानंतर मी 16 Pro Max पण बघत होते, पण ते मला बोलले आता तू पटकन बाहेर हो, आता ये कुछ ज़्यादा हो गया असं बोलत होते मला ते. त्यानंतर मग फायनली आयपॅड घेतला मी. कोणता घेतला आहे, आयपॅड एअर M2 असा घेतला होता मी. आणि त्यानंतर मला एडिटिंगसाठी त्यांनी घेतला, कारण खूप दिवस झाले होते मी व्लॉग अपलोड नव्हते करत. त्याचं कारण असं की पूर्ण माझे व्लॉग जे आहेत ना एडिट करून झाल्यावर आपण गॅलरीमध्ये चेक करतो ना, पूर्ण अडकलेले दिसायचे किंवा व्हाईट झालेले, तोंडावर काहीतरी असं फिल्टर लावल्या टाईप, किंवा ब्राईटनेस खूप झाली, काही पण होत होतं मनानेच. आणि मग मी त्यासाठी त्याला वैतागून, तुमचे पण कमेंट्स येत होते फोन चांगला वापर, आता 14 Pro Max वापर, त्याच्यापेक्षा चांगला काय वापरू ना. तर मग ते बोलले की एडिटिंगमध्येच काहीतरी फॉल्ट होतोय, आपण नाही का बघू त्याचं. पण मला ते बोलले नव्हते की टॅब घेणार आहे मी तुला. मग त्यांनी खूप विचार केल्यानंतर मग फायनली मला टॅब घेतला त्यांनी. आणि ते मला बोलले आता मी तुला सगळं जे हवं ते घेऊन देतो, फक्त तू बंद नको करू कुठे काही म्हणजे व्लॉग वगैरे टाकायचं, फक्त तू मेहनत कर, बाकी सगळं मी तुला घेऊन देणार आहे जे पण तुला हवं आहे ते. आणि असं करून फायनली मी त्याची अनबॉक्सिंग केली. आणि अनबॉक्सिंग करताना खरंच इतकं भारी फील होत होतं ना, म्हणजे फर्स्ट टाईम मी असं काहीतरी नाही का मोठी गोष्ट घेतली होती, म्हणजे आयपॅड फर्स्ट टाईम घेतला होता. मला असं बोलायचं की आयपॅड फर्स्ट टाईम घेतला होता आणि त्याचं काहीतरी वेगळाच फील येत होता. आणि मी पहिल्यापासून अँड्रॉइड काही यूज नाही केलं, म्हणजे यांनी मला काही दिलं नाही अँड्रॉइडचं, सो मला अँड्रॉइड थोडंसं आवडत नाही किंवा ते हँडल करायला आवडत नाही. आयफोन किंवा आयपॅड, मॅकबुक असं काही म्हणलं नाही. आणि मला मेन म्हणजे ते मॅकबुक घेऊन देणार होते, बट थोडंसं मला त्याचे जे असतात कीज वगैरे ते मला शिकायला थोडासा टाईम लागला
ठेवला असता, म्हणून त्यांनी मग असं डिसाईड केलं की मॅकबुक घेऊच आपण, पण हा आयपॅड पण तितकाच गरजेचा आहे. सो ते घेतला आणि माझी खुशी बघू शकता तुम्ही, आज खूप खुश होते. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.